वेलकम डिअर स्टुडंट्स. गोसीगावंडे महाविद्यालयामध्ये 11वी कला या वर्गामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. 10वी 12वी या दोन महत्त्वाच्या वर्षात जो महत्त्वाचा एक बदल येतो तो म्हणजे 10वी नंतर असणारी एक महाविद्यालयीन जीवनाची उत्सुकता, त्याविषयीची असणारी आवड आणि नवीन काय ज्ञान मिळणार याविषयीची असणारी जिज्ञासा. अर्थातच 10वीलाही ज्यावेळेला इतिहास आणि राज्यशास्त्र यांचा एकत्रितपणे अभ्यास करत असताना आपण राज्यशास्त्र या विषयाची ओळख करून घेतली, तर त्यामध्ये ती ओळख करत असताना नेमकं 11वीला आणि 12वीला राज्यशास्त्र विषयात आपल्याला काय शिकायचं आहे, या शिक्षणाचा ज्या प्रमुख हेतूने आपण कला क्षेत्राची निवड केली ती म्हणजे आपली असणारी स्पर्धा परीक्षा. अर्थातच स्पर्धा परीक्षेमध्ये या राज्यशास्त्र विषयाचा आपल्याला काय महत्त्व असणार आहे, या ज्ञानाची कितपत उपयुक्त असणार आहे, या अशा अनेक प्रश्नांनी आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश करतो. अर्थातच हा प्रवेश करत असताना राज्यशास्त्र हा विषय ज्यावेळेला आपण निवडतो तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच एक आत्तापर्यंत केलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर असे वाटत असते की आपल्याला परत अभ्यासायचा आहे, तो म्हणजे भारताच्या अंतर्गत असणाऱ्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 11वी आणि 12वीला या विषयाची एक व्याप्ती वाढलेली असते. राज्यांतर्गत अर्थातच भारतीय प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करत असतानाच आपल्याला आंतरराष्ट्रीय जगाशी जोडण्याचा एक प्रयत्न या 11वी आणि 12वीच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमातून केला गेला आहे. हे आपल्याला निश्चितच या 2 वर्षामध्ये आढळून येईल. MPSC, UPSC यासारख्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अलीकडील काळात सर्वात अधिक महत्त्व दिले जाते ते म्हणजे जागतिक स्वरूपावर असणाऱ्या राजकीय व्यवस्थांचा आणि त्याचबरोबर साधारणतः अलीकडील काळामध्ये म्हणजेच ज्यावेळेला जागतिकीकरण आणि उदारीकरणाची एक व्यवस्था जागतिक स्वरूपात 1991 नंतर स्वीकारण्यात आली, तेव्हापासून जे प्रत्येक राज्याच्या संबंध व्यवस्थेत झालेले जे बदल आहेत, या बदलांना अनुसरून हा आपला 11वी आणि 12वीचा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. अर्थातच हा अभ्यासक्रम देत असताना भारतीय राजकीय व्यवस्थेचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच आपल्या भारताच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असतानाच जागतिक स्वरूपाच्या असणाऱ्या राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करणे, या दृष्टिकोनातून आपल्याला या 2 वर्षामध्ये राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा आहे. निश्चितच हा अभ्यास करत असताना प्रत्येक अभ्यासक्रमाची स्वतःची काही क्षमता विधाने असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 11वी कला या वर्गामध्ये राज्यशास्त्रामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत आणि त्यामधून आपल्याला कोणते नवीन ज्ञान प्राप्त होणार आहे. हे ज्ञान प्राप्त करत असताना राज्यशास्त्राला एक मर्यादित स्वरूपात, अर्थातच राज्यशास्त्र म्हणजे काय किंवा राज्यशास्त्राच्या व्याख्या, वैशिष्ट्य या स्वरूपात न देता या ठिकाणी राज्यशास्त्राच्या आधुनिक काळातील महत्त्वाच्या ज्या राजकीय संकल्पना आहेत त्या राजकीय संकल्पना, त्याचबरोबर जगाच्या पाठीवर प्रत्येक राज्याने ज्या शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे त्या शासन व्यवस्थांचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुलनात्मक अभ्यास आणि तसेच स्थानिक प्रशासन व्यवस्थेमध्ये, मग त्यामध्ये आपण एक भारताचे उदाहरण म्हणून त्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत की ज्यात स्थानिक प्रशासन व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे लोकांचा प्रशासकीय सहभाग वाढला आहे, लोकशाहीची दृढीकरण कसे होत आहे, याचाही या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. अर्थातच हा अभ्यास करत असताना राज्यशास्त्रामध्ये 4 विभागाद्वारे आपल्याला एकूण 10 प्रकरणांची मांडणी करण्यात आलेली आहे. अर्थात हा जो पहिला भाग आहे त्यामध्ये राजकीय संकल्पना, थोडासा प्रश्न निर्माण होतो की कोणत्या राजकीय संकल्पना म्हणजे काय. इथून एक अभ्यास करत असताना राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या संकल्पना लोकशाही शासन व्यवस्थेचा जवळपास पूर्ण जगाने जो स्वीकार केला त्यातील असणाऱ्या महत्त्वाच्या
लोकशाहीची मूलतत्वे म्हणून ज्यांचा आपण अभ्यास करतो अशा स्वातंत्र्य, समता, न्याय या राजकीय संकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास करत असताना प्रामुख्याने राज्य आणि आधुनिक राज्यसंस्थेचा उदय या संकल्पना या ठिकाणी आपल्याला अगोदर पाहायच्या आहेत आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क याविषयीची असणारी एक संकल्पनात्मक बाजू या 3 प्रकरणाद्वारे समजून घ्यायचे. हे 4 विभाग देत असताना जो दुसरा विभाग येतो तो म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारण. यामध्ये भारत, अमेरिका आणि इंग्लंड या 3 राज्यांच्या राजकीय व्यवस्थेमध्ये जे काही साम्य आणि भेद आहेत आणि संविधानात्मकरित्या असणाऱ्या या भेदांमधून कशा प्रकारे त्या ठिकाणची शासन व्यवस्था कार्यरत आहे यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. 10वीच्या अभ्यासक्रमापर्यंत जात असताना निश्चितच तुम्हाला या गोष्टीची ओळख झालेली आहे की लोकशाही ही आधुनिक काळामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीच्या स्वरूपात स्वीकारण्यात आलेले आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही या 2 शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आपल्याला आढळून येतो. मग या दोन्हीचेही एक स्वरूप कसे आहे आणि खऱ्या अर्थाने कशा प्रकारे ही लोकशाही कार्यरत असते या दृष्टिकोनातून इंग्लंड, अमेरिका आणि भारत या 3 राज्यांचा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर हा अभ्यास करत असताना स्थानिक प्रशासन व्यवस्थेला अनुसरून जो तिसरा भाग आहे तो म्हणजे लोकप्रशासन. लोकप्रशासन हे एक स्वतंत्र अभ्यास शाखा आहे, मात्र राज्यशास्त्राला लोकप्रशासनाची जोड देण्यात आलेली आहे. कारण लोकप्रशासनाची निर्मिती ही राजकीय व्यवस्थेतून होत असते आणि या लोकप्रशासन व्यवस्थेमधील ज्या स्थानिक प्रशासकीय सेवा आहेत, त्याचबरोबर राज्यांतर्गत विकासासाठी जे शासन व्यवस्थेकडून नियोजन कार्यक्रम हाती घेतले जातात, जसे की भारतातील असणाऱ्या पंचवार्षिक योजना, या योजना स्थानिक स्वराज्य संस्था, आपल्याला माहीत असणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याचबरोबर नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याद्वारे कशा प्रकारे लोकप्रशासन व्यवस्था कार्यरत आहे आणि या सर्वांमध्ये ऑनलाईनच्या या काळामध्ये कशा प्रकारे प्रशासनाचे महत्त्व वाढले आहे याचा या भाग 3 लोकप्रशासन या भागात आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्या अभ्यासक्रमातील 4था भाग येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. या ठिकाणी स्थानिक कोणत्याही राजकीय व्यवस्थेचा अभ्यास न करता जगाच्या पाठीवर 1945 नंतर अर्थातच दुसऱ्या महायुद्धानंतर कशा प्रकारे शीतयुद्धाची निर्मिती झाली आणि या शीतयुद्ध काळामध्ये जागतिक स्वरूपात राज्यांतर्गत कसे एक संबंध होते याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. इतिहासाचा अभ्यास करत असताना तुम्ही तुमच्या 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामधून हे नक्की अभ्यासलेले आहे की शीतयुद्ध म्हणजे काय होते आणि शीतयुद्धाचे स्वरूप कसे होते. अर्थातच या शीतयुद्धाच्या स्वरूपाला असणाऱ्या राजकीय बाजूंचा, त्यांच्या असणाऱ्या राजकीय पैलूंचा आपण 9 आणि 10 या 2 प्रकरणांतर्गत अभ्यास करणार आहोत. म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये आपण स्थानिक प्रशासन व्यवस्था, भारताची प्रशासन व्यवस्था आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये असणारी प्रशासन व्यवस्था या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पाहता हे आपल्याला अधिक आवडणारे ठरणार आहे की मूळ संकल्पनांचा या ठिकाणी अगोदर आपल्याला अभ्यास देण्यात आलेला आहे. एक अनुक्रमिका दाखवत असताना पाठ्यपुस्तकामध्ये ज्या 10 प्रकरणांची विभागणी करण्यात आलेली आहे त्यापैकीचे पहिले प्रकरण म्हणजे राज्य, 2 स्वातंत्र्य आणि हक्क, 3 समता आणि न्याय. तर 4थे प्रकरण आहे ते म्हणजे भाग 2 अंतर्गत तुलनात्मक शासन आणि राजकारण या अंतर्गत संविधानिक शासन, 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना आणि 6वे प्रकरण येते न्यायमंडळाची भूमिका. अर्थातच अभ्यासक्रमाचा हा झाला अर्धा भाग. अर्ध्या भागामध्ये जे 2 विभाग आहेत त्यापैकीचा तिसरा भाग म्हणजे लोकप्रशासन. यामध्ये 2 प्रकरण आहेत. 7वे प्रकरण लोकप्रशासन म्हणजे काय, त्याच्या असणाऱ्या संकल्पना, त्याची असणारी व्याप्ती, त्याचे असणारे एक
स्थानिक कशा स्वरूप आहे याविषयीचा अभ्यास आणि त्याचबरोबर विकास प्रशासन हे 8वे प्रकरण. तर शेवटचा भाग येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, की ज्यामध्ये प्रकरण 9 1945 नंतरचे जग आणि प्रकरण 10 हे पण काय आहे 1945 नंतरचे जग, पण याला 2 भागामध्ये विभागले गेलेले आहे. निश्चितच हे 2 भागात का विभागले गेलेले आहे हे अभ्यासत असताना देखील आपल्याला खूप एक उत्सुकता येईल, एक इंटरेस्ट निर्माण होईल की काय आहे 1945 नंतरच्या जगामध्ये की ज्याला 2 प्रकरणाच्या आधारावर आपल्याला अभ्यासायचे. मग हे अभ्यास करत असताना एक प्रकरण निहाय थोडक्यात जेव्हा आपण तोंड ओळख करून घेतो त्यामध्ये प्रकरण 1 राज्य आहे, की ज्यामध्ये राज्य, राष्ट्र, राष्ट्रवाद अशा काही मूलभूत संकल्पनांचा या ठिकाणी आपल्याला या प्रकरणात अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपण तुमचे राज्य कोणते म्हटल्यानंतर महाराष्ट्र म्हणतो, तुमचे राष्ट्र कोणते म्हटल्यानंतर भारत म्हणतो, तुम्ही कोणत्या समाजाचे घटक म्हटल्यानंतर भारत म्हणतो. ब्रिटिशकालीन भारत हा वसाहत का होता, त्याला राज्य का म्हटले जात नव्हते. महाराष्ट्र हे खरंच राज्य आहे की घटक राज्य आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिसा हे घटक राज्य आहेत की राज्य आहेत, असे अनेक प्रश्न की ज्यांना आपण व्यावहारिक भाषेमध्ये एक शब्दप्रयोग करत असताना एकसारखेप्रमाणे राज्य म्हणून करतो, मात्र त्यामध्ये बदल आहे, त्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. उत्सुकता निर्माण होईल की राष्ट्र मग काय आहे. भारत राज्य आहे तर भारत राष्ट्र कसा आहे. भारत ब्रिटिश काळामध्ये राष्ट्र होता का. जर भारत ब्रिटिश काळामध्ये राष्ट्र होता, वसाहत होता, तर आज पण भारत राष्ट्र आहे का. मग हे नेमके राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाचे प्रकार कसे असतात आणि त्यांचा शासन व्यवस्थेच्या संकल्पनेला कसा संबंध आहे याचा या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकरण 2 आहे ते म्हणजे स्वातंत्र्य आणि हक्क, की या प्रकरणामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक अधिकारांचा आज उपभोग घेत आहोत. तुम्ही घेत असलेले शिक्षण हा तुमचा काय आहे, अधिकार आहे. या अधिकाराचा आपल्याला असणाऱ्या विचार, अभिव्यक्ती याविषयीच्या स्वातंत्र्याचा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या जीविताचा या स्वातंत्र्याचा जो उपभोग घेतो, मग ह्या संकल्पना आहेत, एक राजकीय संकल्पना. मग अशा वेळेला ह्या स्वातंत्र्य, हक्क म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य आणि हक्क आपल्याला आपल्या भारतीय संविधानाने बहाल केलेले आहे याविषयीची माहिती या प्रकरण 2 मध्ये घेतली जाईल. प्रकरण 3 आहे समता आणि न्याय. लोकशाहीची आधार तत्वे किंवा मूल तत्वे असतात 4, किंवा जी आज स्वीकारले जातात. काळांतराने यामध्ये बदल होऊ शकतो, पण प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये प्रमुख 4 आधार तत्वांचा स्वीकार केला जातो. 1 स्वातंत्र्य, समता, न्याय आणि भारतासारख्या राज्याने स्वीकारलेले बंधुता हे त्यांचे 4थे आधार तत्व आहे. मग यापैकी असणारे हे समता आणि न्याय म्हणजे काय आहे. समता आणि न्याय प्रस्थापित होणे म्हणजेच लोकशाहीची निर्मिती आहे का, आणि समता आणि न्याय प्रस्थापित होत असताना त्याचा व्यक्तीच्या विकासाशी आणि सामाजिक व्यवस्थेशी काय संबंध असतो या दृष्टिकोनातून या प्रकरण 3चा आपण अभ्यास करणार आहोत. अर्थातच राजकीय सिद्धांत म्हणून ज्यावेळेला या 3 प्रकरणांचा आपण अभ्यास करणार, त्याचबरोबर याला एक जोडून असणारे जे आपले दुसरा भाग आहे तो म्हणजे तुलनात्मक शासन आणि राजकारण. या तुलनात्मक शासन आणि राजकारण यामध्ये ज्याप्रमाणे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इंग्लंड, अमेरिका आणि भारत, इंग्लंड आणि अमेरिका या 3 देशाच्या संविधानिक असणाऱ्या शासन व्यवस्थेचा तुलनात्मक म्हणजे एकमेकांशी ते कसे पूरक आहेत किंवा विरोधाभास दाखवणारे आहेत या दृष्टिकोनातून त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्यामध्ये प्रामुख्याने आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे भारताचे कायदेमंडळ, त्यानंतर इंग्लंडचे कायदेमंडळ आणि अमेरिकेचे कायदेमंडळ, त्याचबरोबर या तिन्ही राज्यांचे असणारे कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. अर्थातच या 3 घटकांच्या आधारावर अभ्यास करत असताना भारतीय संविधानातील असणाऱ्या कायदेमंडळ म्हणून संसदेचा, त्याचबरोबर कार्यकारी मंडळ म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील असणारे मंत्रिमंडळ, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरशाही या कार्यकारी मंडळाचा, आणि त्याचबरोबर न्यायमंडळ म्हणून
जी एकेरी न्यायव्यवस्था भारतात स्वीकारण्यात आलेली आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालय किंवा ज्यांना दुय्यम न्यायालय म्हणून संबोधले जाते, अशा एकेरी न्यायव्यवस्थेचा भारतातील संविधानात्मकरित्या आपण अभ्यास करणार आहोत. त्याला अनुसरून तुलना करायची आहे की भारतामध्ये लोकसभा, राज्यसभा ही संसद आहे, तर इंग्लंडमध्ये संसद कशा प्रकारे आहे, आणि जर भारत आणि इंग्लंडमध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे, तर अमेरिकेची एक शासन व्यवस्था कशा प्रकारची आहे. या सर्वांचा जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करू, निश्चितच आपल्या राजकीय किंवा राज्यशास्त्रीय अभ्यासाचे एक व्यापकता किंवा त्याविषयीची असणाऱ्या ज्ञानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. अर्थातच हा अभ्यास करत असताना प्रकरण 4 आहे, ते म्हणजे संविधान शासन. प्रकरण 4 संविधानिक शासन, की ज्यात संविधान म्हणजे काय, देशाचा मूलभूत कायदा, ही सर्वसाधारण माहीत असणारी आपली व्याख्या, की ज्या आधारावर पूर्ण देशाची शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था ही कार्यरत असते, अशा स्वरूपाचा असणारा मूलभूत कायदा म्हणजे संविधान. मग संविधान म्हणजे काय, या 3 देशामधील संविधानाचे स्वरूप कसे आहे. भारतातील संविधान लिखित आहे, तर इंग्लंडचे संविधान अलिखित आहे. अमेरिकेचे संविधान फक्त 7 कलमांचे आहे. मग या 3 देशांच्या संविधानाचा, त्यांच्या असणारा तुलनात्मक अभ्यास, त्याचबरोबर या 3ही देशांच्या संविधानाद्वारे कशा प्रकारे त्या राज्यांची, त्या ठिकाणच्या असणाऱ्या व्यवस्थांची, ज्यांना आपण एक विविध संस्था म्हणतो, अशा कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या व्यवस्थांची निर्मिती कशी केलेली आहे, याचा तुलनात्मक अभ्यास प्रकरण 4 संविधानिक शासन या अंतर्गत आपण करणार आहोत. प्रकरण 5 आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना, की ज्यामध्ये आपण ज्या लोकप्रतिनिधींची निवड करत असतानाची निवड प्रक्रिया पाहत असतो, मग ती स्थानिक प्रशासन व्यवस्थेची असो किंवा मग विधानसभा आणि लोकसभेची असो, अशा ह्या लोकप्रतिनिधींची निवड कशी होते, यांना प्रतिनिधी म्हणून का संबोधले जाते आणि यांचे कशा स्वरूपाचे अधिकार व कार्य असतात, या सर्वांची माहिती प्रकरण 5 प्रतिनिधित्वाची संकल्पना या अंतर्गत आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण 6 येते, ते म्हणजे न्यायमंडळाची भूमिका. अर्थातच समाज सुव्यवस्थितपणे चालवण्यासाठी कायद्याबरोबरच त्या कायद्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणारे न्यायमंडळ ही एक प्रमुख राजकीय संस्था असते. ज्या संस्थेमध्ये ही स्वतंत्र असणारी संस्था, जी कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळाशी संलग्न नसते, मात्र या तिन्हीचाही असणारा सहसंबंध, या 3 राज्यांतर्गत असणाऱ्या न्यायमंडळाची विविध स्वरूप, न्यायमंडळ कशा प्रकारे आपले कार्य करते आणि हे अधिकार व कार्य करत असताना न्यायालयीन पुनर्विलोकनासारख्या ज्या नवीन संकल्पना निर्माण झालेल्या आहेत, यांचा आपण प्रकरण 6 न्यायमंडळाची भूमिका या अंतर्गत अभ्यास करणार आहोत. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे लोकप्रशासन, भाग 3, की ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे एक प्रकरण 7 लोकप्रशासन आणि प्रकरण 8 विकास प्रशासन, की ज्यात लोकप्रशासन म्हणजे काय, लोकप्रशासनाचा परिचय, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील असणारा संबंध, आणि त्याचबरोबर प्रकरण 8 मध्ये कशा प्रकारे पारंपरिक लोकप्रशासन आणि आधुनिक लोकप्रशासन यामधून जनतेचा शासन व्यवस्थेशी प्रत्यक्ष संबंध कसा जोडला गेला, याची माहिती या 2 प्रकरणाद्वारे आपण घेणार आहोत. तर प्रकरण 9 आणि 10 याला भाग 4 अंतर्गत, ज्याला आंतरराष्ट्रीय संबंध म्हणून संबोधलेले आहे, की जगाच्या पाठीवर 1945 नंतर झालेले जे बदल आहेत, ज्याला इतिहासामध्ये आपण अभ्यासले, मात्र त्याची असणाऱ्या राजकीय बाजू, त्यामधून निर्माण झालेल्या राजकीय बदल, आणि हे राजकीय बदल फक्त भारतासाठीचे नाही, तर पूर्ण जगामध्ये कशा प्रकारे राजकीय संबंध बदलत गेले. कारण पहिले आणि दुसरे महायुद्ध पाहिले तर त्यामध्ये 2च गट होते. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये देखील 2 गट होते, पण ह्या 2 गटांमधून 3रे महायुद्ध झाले नाही. तर हे 3रे महायुद्ध का नाही झाले, हे महायुद्ध झाले नाही यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ या व्यवस्थेची किंवा ही जी संस्था एक संघटन निर्माण केले, आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून, त्या 1945 मध्ये निर्माण केलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाचे असणारे कार्य, आणि तसेच दोन्हीही गट, आता हे 2 गट कोणते, एक अमेरिकन गट आणि दुसरा सोव्हिएत युनियनचा गट, या 2 गटांची असणाऱ्या राजकीय
ताणतणावामध्ये भारतासारख्या राज्याने जे अलिप्तता विचारसरणी निर्माण केली, या अलिप्तता विचारसरणीचा, त्याच्या प्रभावाचा या 2 प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. निश्चितच हा अभ्यास करत असताना आपल्याला राज्यशास्त्राच्या व्यापकतेची आणि भारतातील राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना जागतिक राज्यशास्त्राची ओळख 11वीच्या माध्यमातून होणार आहे. हा अभ्यासक्रमाचा एक दुसराच महत्त्वाची बाजू ही आहे की हा अभ्यासक्रम फक्त आपल्याला भारतीय संविधानाविषयी माहिती देणार नाही, तर जागतिक स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्या संविधानाच्या विविध पैलू आहेत त्यांचीही एक आपल्याला माहिती मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून निश्चितच हा अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरणारा आहे. तर अशा वेळेला हा अभ्यासक्रम अभ्यासत असताना जी 11वी द्वितीय सत्राची परीक्षा आपल्याला द्यावयाची आहे त्याचा एक थोडक्यात आढावा आपण जाणून घेऊ की ज्यात एकूण 7 प्रश्न देत असताना 80 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे की ज्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे अ, ब, क, ड, ई अशा 5 विभागामध्ये विभागलेला, ज्यात कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, हा जो प्रश्न आहे तो 5 गुणांसाठी आहे. 5 प्रश्न 5 गुण, प्रत्येक प्रश्नाला विकल्प दिलेले असतात. त्याचबरोबर ब आहे तो म्हणजे प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. म्हणजे तुम्हाला 4 जोड्या दिल्या जातात, त्यापैकीच्या 3 जोड्या एकदम बरोबर असतात, एक जोडी कुठेतरी काय असते, चुकीची असते. मग ती जोडी ओळखायची आणि त्याला दुरुस्त करून लिहायचे की त्याचा नेमका जोडीदार काय आहे. आणि हे लिहिण्यामध्ये 3 प्रश्न दिले जातात. तिन्ही प्रश्न आपल्याला कंपल्सरी असतात, जे सोडवायचे असतात. त्यानंतर क आहे तो म्हणजे योग्य पर्याय, म्हणजे एक विधान आहे जे अर्धवट दिलेलं आहे आणि त्याचं कारण आपल्याला काही पर्यायांमधून दिलेले आहे, ते निवडून ते लिहायचे 4 गुणांसाठी. म्हणजेच अर्धवट विधान की मी महाविद्यालयात जातो पण त्याचं कारण काय, शिकण्यासाठी जातो, ज्ञान अर्जन करण्यासाठी जातो किंवा कॉलेज लाईफ पाहण्यासाठी जातो, फक्त विनोदाचा भाग झाला. अशा प्रकारचे काही एक विधाने की ज्याचे मूळ कारण आपल्याला लक्षात घेऊन ते कारण त्या ठिकाणी लिहावयाचे आहे. प्रश्न ड जो आहे त्यामध्ये विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. निश्चितच अभ्यासक्रमाची ओळख करून घेत असताना आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला राज्यशास्त्राच्या संकल्पना म्हणून अभ्यासायचे आहे. म्हणजे मानवनिर्मित विषमता दूर करणे म्हणजे काय, तर समता आहे. अर्थात समता ही काय आहे, संकल्पना आहे आणि त्याला आपल्याला त्या ठिकाणी लिहावयाचे असते. तर हा प्रश्न आहे 4 मार्कासाठी. 4 प्रश्न, 4ही प्रश्न आपल्याला कंपल्सरी असतात. त्यानंतर ई गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. ऑड मॅन आउट, जो त्या गटात बसत नाही त्याला काय करा, बाहेर काढून टाका. अशा स्वरूपामध्ये असणारा हा प्रश्न आहे. एकूण 4 प्रश्न की ज्यामधून 4ही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजेच साधारणतः या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न हा आपल्याला एकूण 20 गुणांसाठी आहे. तर प्रश्न 2 आहे, 2 अ आणि ब की ज्यात पहिला आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. साधारणतः एक कोष्टक दिले जाते आणि त्यापैकी 4 पर्याय हे आपल्याला लिहायचे असतात, 2 पर्याय दिलेले असतात. त्यानंतर ब नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी परत काय आहे, ट्विस्ट आहे की नकाशा, राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये आपल्याला नकाशाचा संबंध दिलेला आहे. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला आपण पहिल्या प्रकरणापासूनच अभ्यास करतो तर आपल्याला माहिती आहे की फक्त भारताचा अभ्यास करायचा नाही आहे, तर पूर्ण जगाचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यामुळे जगाच्या नकाशाचा आपल्या 11वी आणि 12वीच्या दोन्हीही अभ्यासक्रमामध्ये स्वीकार केलेला आहे आणि त्या नकाशाचा आपल्याला या ठिकाणी वाचन करून त्याविषयीचे प्रश्न सोडवायचे आहेत एकूण 5 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 3 आहे, विधाने, खालील विधाने चूक की बरोबर सांगून त्याचं कारण लिहायचे. म्हणजे एखादं विधान चूक आहे किंवा बरोबर आहे, पण ते चूक ही काय आहे याचंही कारण लिहायचे आणि बरोबर काय आहे याचंही कारण लिहायचे. असे एकूण 7 प्रश्न येतात. 7 पैकी 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत 10 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी. प्रश्न 4 आहे, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा, की ज्यामध्ये एक फरक स्पष्ट करा. हा प्रश्न आपल्याला माहीत होता, पण हा प्रश्न थोडासा वेगळा आहे.
की संबंध काय, म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेचा संबंध काय, अमेरिका आणि भारताचा संबंध काय, या प्रकारचे काही असे प्रश्न जे संकल्पना आहेत, समता आणि न्याय, राज्य आणि राष्ट्र यांच्यातील असणारा सहसंबंध या स्वरूपाचे एक प्रश्न विचारले जातात की जे प्रश्न हे एकूण 5 असतात, 5 पैकी 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी म्हणजे एकूण 9 गुणांसाठी ही हा प्रश्न असणार आहे. प्रश्न 5वा आहे, खालील विषयावर तुमचे मत नोंदवा. म्हणजे एखादा प्रश्न आहे आणि त्यावर तुमचं उत्तर लिहायचे की तुम्हाला काय कळलं, आणि त्या दृष्टिकोनातून 4 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत 12 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 6वा आहे तो म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत, एकूण 4 प्रश्न दिले जातात, त्यापैकीचे 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 5-5 गुणांसाठी 2 प्रश्न हे असणार आहेत की ज्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला तुमचं मत, तुमचे विचार त्याविषयीचे मांडावयाचे आहेत, पण त्याला असणारी पाठ्यपुस्तकाची बाजू लक्षात घेत असताना. आणि प्रश्न 7वा आहे तो म्हणजे दीर्घोत्तरीचा, की ज्यात एकूण 2 प्रश्न दिले जातात, 2 पैकी एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे 10 गुणांसाठी. दीर्घोत्तरी प्रश्न 150 ते 200 शब्दामध्ये, की ज्याची पूर्ण विस्तृत माहिती पाठ्यपुस्तक, त्याविषयी आकलन झालेले आपले ज्ञान आणि त्याचे आपल्याला कशा प्रकारे उपाययोजन करता येईल या दृष्टिकोनातून ज्ञान, आकलन, उपाययोजना या तिन्हीचाही सहसंबंध दाखवत असताना या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे. अशी एकूण 80 गुणाची प्रश्नपत्रिका ही आपली वार्षिक परीक्षेची असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेत असताना एक महत्त्वाची बाजू ही आहे की यावर्षी जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे आपल्या या मूळ अभ्यासक्रमातून पहिली 3 प्रकरण, जे एक विभाग आहे, पहिला विभाग आहे राजकीय संकल्पना, त्यातील राज्य, समता व न्याय आणि स्वातंत्र्य व हक्क, हे जे 3 प्रकरण आहेत, हे 3 प्रकरण कमी करण्यात आलेले आहेत. मात्र हे कमी केलेले प्रकरण फक्त परीक्षेसाठी आहेत, पण त्यांचे अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. तर प्रकरण 4 जे संविधानिक शासन आहे, इथून आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात करावयाची आहे. पण तरीही कोणताही अभ्यासक्रम हा परीक्षेसाठी आपण अभ्यासत नाहीत, म्हणून पहिल्या प्रकरणापासून येणाऱ्या तासिकेत आपण थोडक्यात माहिती घेण्यास सुरुवात करूयात. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित